ही मानगंगा पाणी वर कसं चढलं पण इकडे असं म्हणते चढत नाही, गुप्त खालनं अरे हा आपल्याला चढ आहे पाणी खाल्लं येणार आहे. खालनं जाणार आहे. ही भरतच नाही कधी, ही भरून नाही जात कधी. नमस्कार, मी कृष्ण सावंत एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत होतं. आता आपण आलो आहे खटाव आणि मान तालुक्याच्या सीमेवरती असणारे आणि फलटण तालुक्याच्या सीमेवरती देखील असणारे सीतामाईचा डोंगर. या ठिकाणी सीतामाईंचे दंडकारण्यातील असणारे प्राचीन असे मंदिर आहे. हे मंदिर पाहण्यासाठी या ठिकाणी एक सातारा जिल्ह्यातील असे एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी 2 नद्यांचा उगम होतो असे एक असणारे आज आपण सातारा जिल्ह्यातील फलटण व मान खटाव तालुक्याच्या सीमेवरती असणारे सीतामाई डोंगर म्हणजे या ठिकाणी असणारे एक प्राचीन मंदिर पाहण्यासाठी चाललेलो आहे. तर हे थेट रामायणाशी संबंधित असणारे हे ठिकाण आहे. डोंगरावरती येऊन पोचताच आपल्याला सीतामाईंचे प्राचीन असे मंदिर आपल्या नजरेस पडते. आख्यायिकेनुसार जेव्हा रामांनी सीतामाईंची अग्निपरीक्षा घेतल्यानंतर दंडकारण्यास सोडले होते तेच हे ठिकाण आहे. म्हणूनच रामायणातील महत्त्वाची घटना या ठिकाणी घडलेली आपल्याला पाहायला मिळते. आख्यायिकेनुसार याच ठिकाणी सीतामाईंना लक्ष्मण ज्यावेळी सोडून गेले त्यावेळी याच ठिकाणी 2 नद्यांचा संगम देखील झालेल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्या नद्यांची उगमस्थाने आज देखील आपल्याला सीतामाई मंदिराच्या समोरील बाजूस पाहायला मिळतात. तर चला मग घेऊया सीतामाईचे दर्शन. सीतामाई यांनी पूजा केलेले शिवलिंग आज देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय प्राचीन असणारे हे शिवलिंगाचे दर्शन आपण देखील आल्यानंतर जरूर घ्या. मंदिराच्या खालील बाजूस आपल्याला हे शिवलिंग पाहायला मिळते व शिवलिंग मंदिराच्या बाजूस आपल्याला आणखी एक मंदिर पाहायला मिळते. त्या ठिकाणी सीतामाईंची सुंदर अशी उभ्या स्वरूपात असणारी सीतामाईंची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. महादेव मंदिरासमोर आणि सीतामाई मंदिराच्या समोरच आपल्याला छान असा नंदी आणि प्राचीन असा शिलालेख या ठिकाणी पाहायला मिळतो. तर चला मग आपण पाहूया आता बाणगंगा नदीचे व मानगंगा नदीचे उगमस्थाने देखील पाहूयात. पाणी गुप्त होते नदी कुठं इकडेच खाली जाणार वर नाही जाणार खाली. वर कसं पाणी चढते जा? गुप्त अशी खाली मानगंगा निघाली. ही मानगंगा पाणी वर कसं चढलं पण इकडे असं म्हणते चढत नाही, गुप्त खालनं अरे हा आपल्याला चढ आहे पाणी खाल्लं येणार आहे. खालनं जाणार आहे. ही भरतच नाही कधी, ही भरून नाही जात कधी. उठल्यानंतर ते आता मगाशी माणूस सांगत होता दोन एक त्या साईडला पण सांगलं आणि एक त्या साईडला सांगलं. तिकडे ती बाणगंगा आणि इकडे मानगंगा असं झालं. बाणगंगा कुठे आहे? खाली नाही तर वर यायचं. होय. पॅक केले माणसं पाय ही काय स्वरूप इथं पाणी असेल. हे जे आपण पाहत आहे ते हे मानगंगा नदीचे उगमस्थान आहे. हे मानगंगा नदी आपण मसवडमध्ये पाहू शकता. तर चला आपण सीताबाई मंदिराच्या समोरच्याच बाजूला आहे आणि त्याच समोरच्या बाजूला मानगंगा आणि बाणगंगा अशा 2 नद्यांचा उगम या ठिकाणी झालेला आहे. असे एकमेव ठिकाण आहे की सातारा जिल्ह्यातली की 2 नद्यांचा एकाच ठिकाणी संगम झालेला आहे. सीताबाई मंदिर परिसरामध्ये एक आपल्याला प्राचीन असे हनुमंतरायांचे मंदिर पाहायला मिळते. ते मंदिर आपण पाहत आहोत. तर श्री हनुमंतरायाचे दर्शन घेऊन आपण पुढे बाणगंगा नदीचे उगमस्थान देखील पाहणार आहोत. तर अतिशय शांत आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेले सीतामाईचे मंदिर पूर्वी या भागाला आपल्याला पाहायला मिळेल की या भागाला दंडकारण्याचा भाग म्हणून देखील ओळखले जात असे. त्यामुळे सीतामाईंचे हे मंदिर आज देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर हे आपल्यासमोर जे दिसत आहे ते बाणगंगा नदीचे उगमस्थान आहे. याच ठिकाणी बाणगंगा नदीचे उगम आपल्याला पाहायला मिळतो. सीतामाईची सुंदर आणि मनमोहक अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे उंच डोंगरावरती असणारे सीतामाईचे मंदिर अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. हे मंदिर आपल्याला पाहिजे असेल तर आपण साताराहून देखील कुळकजा या गावामध्ये आल्यानंतर आपल्याला या मंदिराचे दर्शन घेता येते. त्याचप्रमाणे फलटणकडून आल्यानंतर उपाळवे गावातून सीतामाईच्या डोंगरावरती देखील येण्यासाठी असा छान असा रस्ता आहे. तर या प्राचीन ठिकाणाला भेट देण्यासाठी आपण कधीही येऊ शकता. सुंदर असे मंदिर आहे. या मंदिराचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की